नमस्कार मंडळी. अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये बरेच सांस्कृतिक फरक आहेत हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण एक फरक मला खूप प्रामुख्याने जाणवला, तो म्हणजे भारतामध्ये जर आपल्याला काही कपडे ऑल्टर करायचे असतील किंवा कधी कधी कुठे कपडे थोडे फाटले असतील तर आपण त्याला रफू करून घेतो. आपले चप्पल बूट काही तुटले असतील तर ते आपण लगेच सांभाराकडे जाऊन शिवून घेतो, किंवा आपल्या काही इलेक्ट्रॉनिक गोष्टी खराब झाल्या तर त्याही आपण रिपेअर करून घेतो. म्हणजे थोडक्यात आपण वस्तू खराब झाली की टाकून देणं ही आपल्या मानसिकतेत बसत नाही. पण अमेरिकेमध्ये मात्र यूज अँड थ्रोची संकल्पना वापरली जाते. आता अमेरिकेचं हे कल्चर लक्षात घेता 10 वर्षात पहिल्यांदा मला इथल्या मॉलमध्ये हे दुकान दिसलंय की जिथे शू रिपेअर आणि टेलरिंग किंवा ऑल्टरेशनची कामं होतात. आता अमेरिकेमध्ये ही संकल्पना का आहे तर इथे लेबर कॉस्ट खूप जास्त असते. इथे समोर त्यांनी दिलेल्या प्राइस लिस्ट वरनं तुम्हाला याची कल्पना येईल. म्हणजे बघा, नुसती टीप जरी मारायची म्हटली तरी $10, त्यानंतर चेन बसवायची म्हणली तर $16. आता इथे शू रिपेअरच्या किमती बघता तेवढ्या किमतीमध्ये नवीन शूज खरेदी करता येतील. मग अशा वेळी कोण ते रिपेअर करून घेणार? त्याच्यापेक्षा नवीन घेतलेले बरे. आणि त्यामुळेच वापरून फेकून द्या ही संकल्पना इथे अस्तित्वात आली असावी. आणि अजून एक कारण म्हणजे ही अशी कामं करणारे कुशल कामगार मिळणंही खूप अवघड आहे. आणि अशा स्थितीमध्ये पण या पीटर शू रिपेअरिंग आणि टेलरिंग सारखी दुकानं इथे दिसणं, आणि ते पण मॉलमध्ये, हे माझ्या दृष्टीने खरंच खूप दुर्मिळ आहे. तुम्हाला काय वाटतं? एखादी गोष्ट खराब झाल्यानंतर रिपेअर करून घ्यावी, का ती वस्तू रिपेअर करण्यामध्ये वेळ आणि पैसा न घालवता सरळ नवीन वस्तू घेऊन यावी? हे मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.